मी राजगोविंद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोथरूडचा उमेदवार। आज तुम्ही पाहिलं तर हे सूटबूटवाले अधिकृत भिकारी आज आपल्या शहराला लाभलेले आहेत। अधिकृत हप्ता वसुली चाललेली आहे। लीगल दुकानदारांना त्रास देत आहेत, पण जे अनधिकृत जे लोक आहेत आता ह्यांना काय सोडलं? ओ सर, ओ सर, ओ सर, युपी बिहारी का आपले नातेवाईक आहेत का? हे युपी बिहारीवाले यांचे नातेवाईक आहेत, पण इथला मराठी माणूस हा नुसतं मारायला ठेवलेला यांनी। हे बघा, हे मते सर इकडे पुढे, आपण इथले उमेदवार होतो, इथले हे आपले मते सर आहेत, युपी बिहारीवाले यांचे नातेवाईक आहेत। पण जो व्यापारी अधिकृतपणे टॅक्स भरतो, भाडा भरतो, लाईट बिल भरतो, त्यानंतर जीएसटी वगैरे जे जे काही भरतो, त्या व्यापाऱ्याला त्रास द्यायचं काम हे अधिकारी करते। सूट बूट मधले भिकारी बघू शकता, सूट बूट मधले चोर बघू शकता तुम्ही। मी इथला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होतो, राजगोविंद जाधव। चेहरा घ्या सगळ्यांचा। युपी बिहारीवाले यांचे नातेवाईक आहेत, युपी बिहारीवाले यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही। पण जो मराठी माणूस, जो व्यापारी अधिकृतपणे 40,000 रुपये भाडा भरतो, टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स भरतो, ITR भरतो, लाईट बिल भरतो, त्याचे पत्र काढते। ते पत्र काय राव, व्यापारी झोपत नाही। नागरिकांवर पाला पाचोळा पडू नये, ऊन पाऊस लागू नये म्हणून पत्रे लावतात, त्याच्यावर पण कारवाई करतात का? अधिकृत दुकानदारांवर कारवाई करतात। या अधिकृत भिकाऱ्यांचा तुम्ही सगळ्यांनी फोटो घ्या, पडदे। आज प्रत्येक व्यापारी 40,000 रुपये भाडं भरतो, टॅक्स भरतो, त्याच्यानंतर लाईट बिल भरतो, आणि महानगरपालिकेवाले भिकारी शर्ट आणि पॅन्ट मध्ये असलेले भिकारी लोक व्यापाऱ्यांचे लीगल दुकान असणारे रे त्याच्यावर कारवाई करतायत। पण हे युपी बिहारीवाले जे हातगाडी घेऊन फिरतात त्यांच्यावर कारवाई नाही करत। तर या भिकाऱ्यांना, या PMC वाल्या भिकाऱ्यांना कारवाई करण्याचा काय अधिकार आहे? काय तमाशे, दुकान बंद आहेत आमचे, बोर्ड सहित सगळं पाडलंय, बल्ब बघितलं नाही, काही बघितलं नाही। सर, युपी बिहारीवाले आपले कोण लागतात? युपी बिहारीवाले आपले कोण लागतात? युपी बिहारीवाले आपले कोण लागतात? बोर्ड बीड सगळं पाडलंय तिथं। हे जे लिगली टॅक्स भरतात, लिगली जे 40,000 रुपये भाडं भरतात, त्या दुकानदारांना हे सूटबूट घातलेले भिकारी आणि सूटबूट घातलेले भिकारी आणि चोर भामटे हे दुकानदारांचे पैसे आणि हप्ता वसुली करणारे अधिकारी आहे। बघा तुम्ही सगळ्यांनी, मनोज मते यांचं नाव आहे। यांना मी रिक्वेस्ट केली, व्यापाऱ्यांतर्फे मी यांना 2 आठवड्या आधी पत्र दिलं होतं, तरी व्यापाऱ्यांसोबत माझ्याकडे त्या पत्राची अधिकृत प्रत आहे। व्यापाऱ्यांसाठी एक याच्यामध्ये मोदी म्हणतात लोकल घ्या, आणि लोकलला ठोकतायत। उपयोग काय या अधिकाऱ्यांचा? असं युपी बिहारी वाल्यांना सोडायचं, हातगाडीवाल्यांना सोडायचं, आणि अधिकृत काम करणाऱ्या अधिकृत व्यापाऱ्यांवर कारवाई करायची। असे सूटबूटवाले बुलटे अधिकारी यांना तुम्ही बघू शकता। यांना व्यापाऱ्यांतर्फे मी पत्र देखील दिलं होतं, तोडगा काढा व्यापाऱ्यांवर, पण यांनी ऐकलेलं नाहीये। डायरेक्ट कारवाई करतायत व्यापाऱ्यांवर। 40,000 रुपये आज यांना 14 तास जर एका जागी बसवलं तर यांची ततपप होईल, पण व्यापाऱ्याचं यांना दुखणं माहित नसतं। फक्त व्यापारी दिसला म्हणजे त्यांच्यावर कारवाई करा। काही काय म्हणाल तुम्ही? यांनी चुकीचं काम केलंय। तर सकाळी दुकान बंद आहे आमचं, इथे धंदे आहेत का? रस्त्यावर बघा किती गर्दी होती, ती पहिली बंद करा ना तुम्ही। रोज उठून त्या कोपऱ्यावर ऍक्सिडेंट होतात, बघायला येतं का कोणी? हे हप्तेखोर अधिकारी असे असतात। हप्तेखोर अधिकाऱ्यांचा चेहरा बघा तुम्ही, यथेच्छ सत्कार असं करावं लागणार आहे आपल्याला त्यांच्यावर।